नमस्कार. आज आपण कच्च्या पपईची एक आगळी आणि वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत. गाजरचा हलवा तर आपण सगळेच करून खातो, पण आज आपण कच्च्या पपईचा हलवा ही रेसिपी करणार आहोत. अतिशय सोपी आणि अतिशय चवीला सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये ही तयार होते. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर या ठिकाणी आपण कच्ची पपई घेतलेली होती, तिचे सालं काढून घेतले, तिला कापून घेतलं आणि आतल्या बिया ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण संपूर्ण काढून घेतलेल्या आहे. आणि अशा पद्धतीने आपण त्याचा किस करणार आहोत. अगदी वरच्या बाजूने सुरुवात करून खाली असा हा किस करणार आहोत. त्यामुळे भरपूर असा लांब लांब किस आपला तयार होणार आहे. आणि हलवा म्हटलं की तूप हे आलंच, तर आपण कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आणि हे साजूक तूप आहे. आणि त्यानंतर आपण जे पपईचा किस करून घेतलेला होता तर तो यामध्ये आपल्याला घालून छानपैकी परतवून घ्यायचा आहे. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी आपली ही मिठाई तयार होते आणि अगदी फक्त चविष्टच नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयोगी अशी ही आहे. म्हणजे ही रेसिपी आपण म्हणजे उपवासाला सुद्धा खाऊ शकतो. याला आपण सुपरफूडसुद्धा म्हणू शकतो, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे पचनक्रिया सुधारून वजनसुद्धा आटोक्यात राहू शकतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे तर तीसुद्धा वाढते. त्वचेसाठी सुद्धा ती उपयोगी आहे. आणि पोटॅशियममुळे BP आणि कोलेस्ट्रॉल हे सुद्धा आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. तर आपण छान पद्धतीने आता हा जो किस आहे तर हा सुरुवातीला अगदी छान परतून घेतला. त्यानंतर झाकण ठेवून आपण याला शिजवून घेत आहोत. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की पपई ही शिजली किंवा नाही. तर ही छानपैकी शिजलेली आहे. त्यामध्ये आपण अगदी थोडीशी पाववाटी साखर घातलेली आहे आणि त्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि ड्रायफ्रूट म्हणजे फक्त मी बदामच या ठिकाणी तळून घातलेले आहेत. आपण इतरही ड्रायफ्रूट त्यामध्ये घालू शकतो. आणि छान परतून घेत आहोत. आणि आता साखरेचं पाणी होणार आहे, त्यामुळे हा थोडासा पातळसर आपल्याला दिसेल. करायला पण अगदी कमी वेळ लागतो आणि अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते. या ठिकाणी बघा साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा पहा खूप सुंदर असा आलेला आहे. आणि आपण या ठिकाणी वेलची पावडर घातलेली आहे. आणि मी शक्यतोवर फूड कलर वापरत नाही, पण म्हणजे मला मोह आवरला नाही, अगदी थोडासा येलो कलर मी यामध्ये खाण्याचा घातलेला आहे. आणि असं म्हणतात ना की आपण डोळ्यांनी सुद्धा तो पदार्थ सुरुवातीला खात असतो, त्यासाठी हे प्रयोजन. तसंसुद्धा म्हणजे खूप सुंदर कलर त्याचा आलेला होता. म्हणजे कलर घालणं हे ऑप्शनल आहे. आपल्याला वाटलं तर आपण घालू शकतो किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्याचा छान असा गोल्डन कलर आलेला होता. आता छानपैकी साखर ही आपल्याला आटू द्यायची आहे. अगदी झटपट आणि अतिशय सुंदर असा हा हलवा तयार झालेला आहे. त्याची चव मी तुम्हाला वर्णन करू नाही शकणार, पण अतिशय सुंदर अशी ही चव तयार झालेली होती आणि खूपच स्वादिष्ट असा हा आपला हलवा तयार झालेला आहे. तर या ठिकाणी आपला हा हलवा जो आहे तर हा तयार आहे. तर आपण एका भांड्यामध्ये आता तो काढून घेणार आहे. तर तुम्हीसुद्धा आता कच्ची पपई आपल्याला कधी मिळते याच्या शोधात राहणार आहेत, कारण इतका सुंदर असा हा हलवा तयार झालेला आहे. धन्यवाद.